गेल्या 60 वर्षात झाली नाही एवढी विकास कामे गेल्या 1.5 वर्षात मंत्री अनिल पाटलांच्या माध्यमातून झाली. 5 वर्षांआधीचा काळ आठवा. रस्त्यांवर मटक्याचे अड्डे होते. अवैध धंद्यांचे संकट दारापाशी आले आहे. अमळनेरची उद्याची पिढी विषारी दारूमुळे उद्ध्वस्त व्हायला नको. त्यासाठी आपल्याला महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांना विजयी करायचे असल्याचे आवाहन खासदार स्मिताताई वाघ यांनी केले. महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनामा प्रकाशन प्रसंगी श्रीमती वाघ पत्रकार व कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या. आपल्या मतदारसंघात जातीजातीचे राजकारण सुरू असून जातीजातीत घाला घातला जात आहे. खासदार असूनही मलाही धमक्या येत आहेत. मात्र आम्ही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही. हिम्मत असेल तर समोर येऊन धमक्या द्या. माझ्या पुढे हजारो कार्यकर्ते उभे राहतील. अशा कडक शब्दात स्मिता वाघ यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. 2014 ते 2019 या दरम्यानची 5 वर्षांपूर्वीची परिस्थिती आता नकोय. पूर्वी हातगाड्यांवर विषारी दारू मिळायची. यात 60 तरुणांचा बळी गेलाय. रोजगारासाठी औद्योगिकदृष्ट्या मोठी MIDC असावी आणि त्यासाठी लागणारे पाणी पाडळसरे धरणातून उपलब्ध होईल, यासाठी मी व अनिलदादा कटिबद्ध राहू, असा वादाही वाघ यांनी केला. नर्मदा रिसॉर्ट येथे हा प्रकाशन सोहळा पार पडला. तर यावेळी नामदार अनिल पाटील यांनी बोलताना नको भेद आपल्या जातीचा, विकास करूया आपल्या मातीचा, हे ब्रीद वाक्य सांगितले. ते पुढे म्हणाले की तरुण वर्गाला वेगळ्या मार्गाने नेण्यासाठी फोनपेच्या माध्यमातून पैसे टाकून दारू प्या आणि गोंधळ घाला अशी शिकवण दिली जाते. पण अशी संस्कृती अमळनेरची नाही. आमचा भूमिपुत्र हाच आमचा जाती धर्म असं तालुक्याने दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. जनतेला शहराची उतुंग भरारी गेली 5 वर्ष अनुभवायला मिळाली. दर्जेदार रस्ते, पायाभूत सुविधा, शेती, सिंचन व सामाजिक विकासाचा वादा आम्ही पूर्ण केला आहे. नामदार अजितदादा पवार, नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी दिली, त्याचे सोने झाले. ज्या दिवसापासून मी आमदार झालो तेव्हापासूनच धरणाला प्राधान्य देऊन 4थी सुप्रमा मिळवली आहे. सुप्रमानंतर अनेक मान्यता महत्त्वाच्या असतात, त्या मिळाल्या असून PIBची मान्यताही मिळाली असून लवकरच PMKSY मध्ये समावेश होईल. ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे, शहर व ग्रामीण भागात होत असलेली कामे बघता अमळनेर तालुका एक दिवस जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही, याच दृष्टीने आपला विकास असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विकास कामात नवीन प्रशासकीय इमारत, अत्याधुनिक बस स्टँड, महाराणा प्रताप चौकात होणारी पंचायत समिती इमारत, ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय म्हणून मिळालेली मंजुरी, शहराचे रस्ते 70 कोटीतून होणारे DP रस्ते होत 197 कोटीची पाणी पुरवठा योजना, शेतात पाणी देणारी 110 कोटींची योजना, बोरी व पांझरा येथे टाकले गेलेले बंधारे यांचा उल्लेख करत सरकारी MIDC आणण्यासह संग्रहालय आणि साने गुरुजी कर्मभूमी स्मारक मंजुरी येत्या काळात मिळविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पायाखालची वाळू घसरल्यावर दारू पाजून गोंधळ घालण्याचे प्रकार घडवले जातात. मात्र आम्ही कच्चे नाहीत. अजमवायचे असेल तर एका गावातही घुसू देणार नाही. नगरपालिकेची पुनरावृत्ती होण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच पत्रकारांशी संवाद साधताना दुष्काळ कसा जाहीर होतो हे विरोधकांना माहीत नाही. मी पीक विमा, अनुदान, मागील बाकी असे सुमारे 650 कोटी रुपये अमळनेर तालुक्याला मिळवून दिले. भूजल पातळी वाढली आहे. शेतकऱ्यांची उत्पन्न क्षमता वाढली तर पीक विमा जास्त मिळतो, यात शेतकऱ्यांचा फायदा आहे, असा खुलासाही त्यांनी केला. माजी आमदार साहेबराव पाटलांचा आपण गेम केला असा आरोप आपल्यावर होत आहे. या प्रश्नावर मंत्री अनिल पाटील म्हणाले की साहेबराव पाटील हुशार माणूस आहे. त्यांचा कोणी गेम करू शकेल असा कोणी नाही. उलट ते निवडणुकीत कोणाचा गेम करतील हे सांगता येत नाही. माजी आमदार शिरीष चौधरी हे भाजपचे सदस्यच राहिले नाहीत. भाजपशी त्यांचा काहीच संबंध राहिलेला नाही, असेही स्पष्टीकरण अनिल पाटील यांनी केले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्याचा जाहीरनामा अजित पवार यांनी ऑनलाईन जाहीर केल्यावर त्यांनी प्रत्येक उमेदवाराचा जाहीरनामा स्थानिक पातळीवरती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. अमळनेर मतदारसंघाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना व्यासपीठावर मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजय पाटील, शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार, शहराध्यक्ष संजय पाटील, भाजपा माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, बाजार समिती सभापती अशोक पाटील, ॲडव्होकेट VR पाटील, महेंद्र बोरसे, प्राध्यापक सुरेश पाटील, प्राध्यापिका मंदाकिनी भांबरे, आशा चावरिया यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते.
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे हे प्रचार दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा करत असून तालुक्यातील जनतेने संधी दिल्यास मतदारसंघातील शेत रस्त्यांचा प्रश्न प्रामुख्याने सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. 5 नोव्हेंबर रोजी सती मातेचे दर्शन घेऊन डॉक्टर शिंदे यांनी प्रचाराला सुरुवात केली. तालुक्यातील कुऱ्हे बुद्रुक, खुरे बुद्रुक, टाकरखेडा, मसले, लोणे, कंडारी, औरंगपुरा, दहिवद, निमझरी, सोनखेडी या गावामध्ये दौरा काढला. या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. मतदारसंघातील सर्व शेतरस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. पावसाळ्यात अनेक शेतकऱ्यांना पायी चिखल तुडवत शेती गाठावी लागते. तालुक्यातील अनेक भागात बैलगाडी शेतापर्यंत जात नसल्याने खांद्यावर खात्याच्या गोण्या घेऊन चिखल तुडवावा लागत असल्याचे विदारक चित्र असते. अमळनेर तालुक्यातील जनतेने यंदा सेवेची संधी दिल्यास मतदारसंघातील संपूर्ण शेतरस्ते प्रामुख्याने पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी गावागावात डॉक्टर अनिल शिंदे यांचे आतिषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात येत असून त्यांच्या समवेत महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, मान्यवर, शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे यांचा प्रचार अमळनेर तालुक्यात जोरात सुरू असून त्यांना स्थानिक जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमळनेर तालुक्यातील विकासाबद्दल बोलायचे झाल्यास कागदावरची आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती यात एक मोठा विरोधाभास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे विकास झाला का हा एक प्रश्न आहे. कमिशन आणि टक्केवारीच्या राजकारणामुळे अमळनेरचे विकास थांबल्याचे चित्र दिसते, असे अनंत निकम यांनी सांगितले. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नर्मदा फाउंडेशनमधील डॉक्टर अनिल शिंदे यांच्या कार्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांनी अनेकांना आरोग्य सेवेत मदत केली आहे. यामुळे स्थानिक जनतेत त्यांच्या कार्याची कदर केली जाते. डॉक्टर शिंदे काँग्रेस पक्षाचे एक अनुभवी पदाधिकारी असून त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप न लागल्याने त्यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळते आहे. अमळनेर तालुक्यात अनेक गंभीर समस्या आहेत. रोजगाराची कमी, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नसणे, जसे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, हे गंभीर मुद्दे आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना योग्य काम मिळत नाही आणि अनेक कंपन्या अमळनेरमध्ये अद्याप स्थापन झालेल्या नाहीत. हे लक्षात घेता अमळनेरचा वास्तविक विकास साधायचा जर असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. डॉक्टर अनिल शिंदे यांनी जातीपातीच्या राजकारण कधीही केले नाही. अमळनेर तालुका त्यांच्या पाठीशी, त्यांची मतदारसंख्या भक्कमपणे उभी राहील अशी आशा अनंत निकम यांनी व्यक्त केली आहे. अगोदरच दुष्काळ, गारपीट, अवकाळी अशा विविध अस्मानी सुलतानींनी त्यांच्यावर घाव घातला. त्यात तालुक्याचा मंत्री असून त्यांनी शेतकऱ्यांना भरीव निधी आणू शकले नाही, हे दुर्दैव. विशेष पाडळसरे धरणावर मोठमोठाली भाषणे देऊन देऊन धरणाची उंची शाब्दिक वाढवली, पण अस्तित्वात काही उंची वाढली नाही. साधारण 2019 पासूनच्या जलसाठ्यात 2 थेंब देखील वाढवू शकले नाहीत. सत्तेत नसताना गळ्यात कापसाची माळ, कांद्याची माळ, कापसाची टोपी घालून कापसाला, कांद्याला योग्य भाव द्या अशा घोषणा देणारे मंत्री आज सत्तेत असून कापसाला भाव मिळवू शकले नाहीत. सर्वसामान्य जनतेच्या पचनी यांचा विकास पडत नसल्याने यांची हकालपट्टी जनता संवैधानिक मार्गाने मतदान करून करतील आणि डॉक्टर अनिल शिंदे यांच्यासारख्या उच्च शिक्षित, सदचरित्र, प्रामाणिक विकासाचे धोरण असणारा चांगला उमेदवार पंजा या चिन्हावर मतदान करून निवडून आणतील व माननीय शरदचंद्र पवार यांनी जो शब्द दिलाय, पुढील निवडणुकीत अनिल पाटील निवडून येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, हे खरे ठरवतील. अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे अज्ञात चोरट्यांनी 3 घरे फोडून सुमारे 3 लाख रुपयांचे सोने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना 4 रोजी रात्री ते 5 रोजी सकाळ दरम्यान घडली. अमोल रमेश महाजन यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार 5 रोजी सकाळी 5 वाजता नळाला पाणी आले म्हणून वडील उठले असता त्यांना किचनमधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तेव्हा अमोलच्या आईने धान्याच्या कोठीत ठेवलेले 9,000 रुपये किमतीचे 3 ग्रॅम सोने व 98,000 रुपये रक्कम तपासली असता ते मिळून आले नाही. आजूबाजूच्या लोकांनाही सांगितले असता त्यांनी माहिती दिली की गावातीलच भगवान भिवंसन माळी
आणि नीता संजय वाघ हे बाहेरगावी गेलेले असताना त्यांचीही घरे फोडण्यात आली. भगवान माळी यांच्या घरातील 50,000 रुपये रोख आणि 24,000 रुपयांच्या 8 ग्रॅम सोन्याच्या बाळ्या, तर नीता वाघ यांच्या घरातील 50,000 रुपये रोख, 20,000 रुपये किमतीचे 100 ग्रॅम चांदीचे दागिने, 15,000 रुपये किमतीचे 5 ग्रॅम मनी मंगळसूत्र, 3,000 रुपये किमतीची 1 ग्रॅम सोन्याची बाळी, 15,000 रुपये किमतीच्या 5 ग्रॅम सोन्याच्या रिंगा, 12,000 रुपये किमतीच्या 4 ग्रॅम सोन्याच्या कड्या, 9,000 रुपये किमतीचे 3 ग्रॅम सोन्याचे डोरले, असा एकूण तिन्ही घरातील मिळून 3,05,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.